आमच्याकडे मस्त छान पाऊस पडला आहे आणि वाटलं की काहीतरी क्रंची खावावं. तर मग मला वाटलं की चला शेव बनवून पाहूया. तर इथं मी बेसन चाळून घेतलं 1 वाटी आणि त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकले आणि लाल मिरची पावडर पण आणि थोडीशी हळद आणि थोडंसं तेल टाकून हे मी छान मिक्स करून घेत आहे अशा प्रकारे. आणि आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आहे आणि यामध्ये एकही गुठली न होता आपल्याला हे सर्व बॅटर फेटाळून घ्यायचं आहे. एकदम सॉफ्ट बनवायचं आहे आपल्याला. आणि कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता की मी तर कशी केली आहे. ना जास्त थिक आहे ना जास्त हे लिक्विडमध्ये आहे. तर अशा प्रकारे ही कन्सिस्टन्सी करायची. आणि आता मी इथं चकली मेकर घेतलं आहे आणि त्यामध्ये एक चाळणी लावली आहे मी शेव बनवण्याची. एकदम 0 साईजची आहे ती चाळणी. आणि यामध्ये हे बॅटर मी सगळं टाकून घेतलं आणि एक साईडला कडकडीत तेल गरम व्हायला ठेवलं होतं. हे तेल गरम झालं आणि आता यामध्ये मी हा शेव टाकून घ्यायले आणि आपल्याला दोन्ही साईडने 1-1 मिनिट तळून घ्यायचं आहे या तेलामध्ये. हे इतका सुंदर बनतो आणि इतका मस्त कडकडीत आहे. खायला पण कडक आहे हा शेव आणि टेस्टी पण खूप आहे. जर तुम्हाला हे आवडलं असेल तर नक्की तुम्हीही करून पहा. तर इथं मी थोडीशी वेगळी चाळणी यूज केली, थोडीशी मोठी आहे आधीच्या चाळणीपेक्षा आणि मी त्याच्याने पण हे बनवून घेतले. तर हे पण खूप मस्त झाले आणि टेस्टी पण खूप छान आहे. तुम्हीही नक्की ट्राय करून पहा. हे पण मी दोन्ही साईडनी 1-1 मिनिट तळून घेतले.